पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका कुटुंबामधील नवरा बायकोच्या घरगुती किरकोळ वादातून सुनेच्या नातेवाईकांकडून त्या कुटुंबावर धारदार शस्त्रांच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात वडील आणि त्यांची 2 मुले गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। त्यातील 2 जणांवर सलग 4 दिवसांपासून ICUमध्ये उपचार करण्यात येत आहेत। या संदर्भात मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून याविषयी पीडित कुटुंबातील सदस्यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि सरकारकडे न्यायाची मागणी केली। माझे नाव आहे रूपा कौर सुरजीत सिंग फोंड। मी तक्रार म्हणजे मी असं बोलायला लागली की जे आमचे बरोबर झाले, अन्याय झालेले, आमच्या मालकाबरोबर, आमच्या 2 लेकराबरोबर जे सुनानी केलेले ते त्यांची घरचे लोकांवर सत्य कारवाई व्हावं मध्ये असे अपेक्षा आहे सरकारने। पोलिसांनी आम्हाला खूप साथ दिलेले, पोलिस आम्हाला खूप साथ द्यायला लागले, पण हे लोकांवर आम्हाला भरोसा नाहीये। हे लोक काय करायला लागले, पहिले सर्वात अगोदर नवरा बायकोच्या भांडणामध्ये घरात शिरून माझी सुनानी आणि सुनाची आईने डायरेक्ट त्यांना बोलवलं फोन करून, आणि ते राहते धापोडीला, आणि हा फोन करून 10 मिनिटं पण झाले नाही तर ते घरात शिरल्यावर डायरेक्ट चाकूनी हत्यारांनी माझे 2 लेकरांवर हल्ला केला। माझे लेकर नवरा जीव वाचवण्यासाठी गेटाच्या बाहेर पळाले, तिथं पण ते लोक खूप संख्येमध्ये होते। त्यांनी म्हणजे त्याला पळायची सुद्धी दिली नाही। हत्यारांनी चाकूनी असं पहिलं माझं बारका मुलगाला घायल केलं, कणपटीवर वार केलेले, कोयतानी हत्यारनी माझ्या मुलगाला पाठीमागे केले, 3 वार केलेले, आणि माझ्या नवऱ्याला इथं पिंटावर आणि पाठीवर आणि हातावर असं खूप जागा त्यांनी खंजर घोपकलेले, दगड मारलेले, पाया हात सगळं तोडून टाकलेले। आमची असंच मागणी आहे, फक्त माझ्या 2 लेकरांना आणि माझ्या नवऱ्याला असं घायल केले घरात शिरून, एवढीशी गोष्टवर फक्त आमची विनंती आहे सरकारने आम्हाला न्याय द्यावा। माझे 2 मुलगा पण बारका, नवरा पण अजूनपर्यंत ICU मध्ये आहे। माझं बारका मुलगाचं 3 ऑपरेशन झाला, आज 4थं ऑपरेशन सांगितलंय। माझा नवरा ICU मध्ये आहे, आणि हे लोक थांब नाहीये, अजूनपर्यंत आमच्या घरावर हल्ला करायला लागले, आम्हाला जीव मारायची धमकी द्यायला लागले। तुमची पोरींना उचलून नेणार, त्यांना सोडणार नाही, तुम्ही हे वेळी वाचले तरी आम्ही पुढे तुम्हाला सोडणार नाही। अट्टल गुन्हेगार लोक हे, आणि ते पिल्लू सिंग जुनी, सागर सिंग जुनी, हे जेवढे लोक आहे, सावन सिंग जुनी, त्यात माझी सून आली, नेहा कौर, दीपमाला कौर, तुंगल सिंग, हे सर्व लोकांवर सक्त कारवाई सरकारने करावं। सरकार अजूनपर्यंत आम्हाला साथ द्यायला लागली, हे जो पुढे पण आम्हाला देणारे साथ असंच अपेक्षा आहे। पण ह्यांना असं मोकर सोडू नका, यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि सक्त कारवाई करा, का की हे लोकांनी केलं कारवाई तर आमचा जीव वाचणार नाही, तर हे लोकांपासून आणि माझे 2 कुटुंब, माझं भोंड कुटुंबाला यांच्यापासून धोका आहे, का की वारंवार आम्हाला धोक्याची वॉर्निंग भेटायला लागली यांच्याकडनं। म्हणून आमची एवढीच विनंती आहे, आमची सरकारनं ऐकावं म्हणून। 2 फक्त आणि एवढी 8 महिन्याची मुलगी आहे माझी सून, ह्याला टाकताना म्हणते ही माझी नरडेची फाशी आहे, म्हणून मी एवढे दिवस राहिली हे लेकरूला, आणि हे टाकून पळाली। आता मला ह्याला याच्यापासून मला सुटकारा भेटलं, आता मी नाही राहत म्हणून ह्याला टाकून आमच्या पशी ती निघून गेली त्यांच्याबरोबर। त्यांच्यावर मोक्याची प्रोसिजर पूर्ण करावी, त्यांच्यावर अगोदर गुन्हा दाखल आहे, पण गार्डन पोलीस चौकीमध्ये तुम्ही जावा, चौकशी करा। ते चोरी, खून करणारे, मर्डर करणारे, दरोडा टाकणारे, असं त्यांची पूर्ण गँग आहे सर। ते खूप गुन्हेगार आहे, म्हणून फक्त आमची भीती आहे त्यांच्यावर सगळे हे गुन्हा दाखल व्हावे आणि त्यांना असं मोकार सोडावा, मोक्याची प्रोसिजर त्यांच्यावर पूर्ण करावी, म्हणून ही आमची विनंती आहे सरकारला। मला न्याय भेटावा सरकारकडनं, हीच माझी अपेक्षा आहे। आजही तुमच्या जीवाला धोका आहे? आजही आम्हाला त्यांच्यापासून जीवाचा धोका आहे, मला, माझ्या लेकरांना, माझी पोरगीला, का की आजही आम्हाला धमकीभर वॉर्निंग भेटायला लागली, आमच्या घरावर दगडफेक करायला लागलेत, आणि आमच्या घरावर आम्हाला असं ओरडून बोलायला लागले, तुम्ही आज तर सुटले पण उद्या नाही तुम्ही सुटणार, आणि तुम्हाला मारूनच आम्ही दम धरणार, तुमची पोरीला उचलून आम्ही नेणार आहे म्हणून। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।